ये वंदन की धरती अभिनंदन की धरती ये अर्पण की साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वागत. नमस्कार मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आला येते. म्हणजे मित्रांनो, आज 15 ऑगस्ट राजीव प्राथमिक शाळा चिंचोटी. तर मित्रांनो, स्वातंत्र्य दिन शाळेमध्ये होणारे भाषण लहान मुलांचे त्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे. चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया. माही गणेश पाटील. आज 15 ऑगस्ट सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. My name is Gauri Sachin Patil. Today is 15 August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is a national festival of India. We got freedom. On this day, we remember our freedom fighters. On this day, I am proud to be an Indian. I love my country very much. Jai Hind. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, जमलेले बाळ, मी काय तुम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही सांगता की त्याने काही मध्ये नव्हते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सुभिता विश्वेश पाटील आहे. आज 15 ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आपल्या भारताला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य मिळाले. मला माझा भारत देश खूप खूप आवडतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव सारा तेजस सावंत. ज्यांचे भाषण झाले त्यांना जाऊ द्या आतमध्ये, वर्गात जाऊ द्या त्यांचे भाषण. आज ते 2 शब्द सांगत आहे. ते शांती इत्यादी आहे. काशी वेळी गंगवी करते. आज आपला 80वा स्वातंत्र्य दिन आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. इंग्रजांनी 100 वर्ष आपल्या देशावर राज्य केले. आपला देश गुलामीच्या विळख्यात टाकून पडला होता. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी प्रयत्न केले. अनेक लोकांनी आपल्या ज्योती दिली तेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. आणि अशा अनेक क्रांतिवीरांना माझा गुंतला. त्यांच्यासाठी हे छोटेशी गीत सादर करीत आहे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडले सर्व दार, सोडले सुख संसार, ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. एवढे बोलून मी मला 2 शब्द पूर्ण करते. रंगाचा आबाली असता, रंगाचा आबाली असता. नतमस्तक मी त्या सर्वांचे ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रेया आहे. आज 15 ऑगस्ट भारताचे स्वातंत्र्य दिन. सर्वजण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. तेव्हा आपली भारत स्वतंत्र झाली. आपण मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. शेवटी मी एवढेच म्हणे, तो किती आक्रोश झाला, रक्ताच्या नद्या वाहल्या, सडा पडला, मृत्यूचे स्वातंत्र्य दिन इतिहासाने. एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करते. नमस्कार, माझे नाव विश्वेश. मी आज आपल्यासमोर 15 ऑगस्ट निमित्त भाषण सादर करणार आहे. ते आपण शांतपणे ऐका अशी माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट भारतीय इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस बनला. भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक कठोर संघर्ष आणि बलिदानानंतर भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 हा आपला सर्वांसाठी सर्वात भाग्यवान दिवस होता. कारण अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय जनतेने आपले पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली. त्यांनी प्रथमच राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा राष्ट्रीय ध्वज फडकवला होता. सर्व लोक ह्या दिवसाचा आनंद मोठ्या उत्सवाने साजरा करतात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद.
आदरणीय शिक्षकों और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। स्वतंत्रता दिन हमारे इतिहास का सबसे बड़ा ऐतिहासिक दिन है। इस दिन 15 अगस्त 1947 को हमारे अंग्रेजों से पूरी तरह आजादी हुई। हमारे महान स्वतंत्रता सेनानियों ने आजादी के लिए अपनी जान को कुर्बान कर दी। उन्होंने आजादी के लिए अपना सब कुछ कुर्बान कर दिया। इसलिए मैं ये कहना चाहूंगी, ए मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद। माझे नाव निखिल पाटील आहे. उत्सव केंद्र गटाने लाभाली या सगळ्यांना परत भारत जोडो. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारत स्वातंत्र्य साजरा करावं. या दिवशी 1947 साली आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीपासून मुक्त झाला. आपल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शूर क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीवन अर्पण केले. एवढं तुमचा देऊ शकत आज 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. आजचा दिवस म्हणजे सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला गुलाम बदलला. या दिवशी आपण तो स्वतंत्र सैनिकांना वंदन करतो. मला माझ्या भारत देशाच्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या भारत देश जगात पहा, विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी प्रेरणा. सूर्याप्रमाणे ते दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे कनिष्ठ आणि साजरप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मृणाली आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या सर्व शूरवीरांना माझा सलाम. स्वातंत्र्य दिन हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा आहे. आपल्या भारत देशाने विविध क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. आपला भारत देश विविधतेत एकता असलेला एक आगळा वेगळा देश आहे. एवढे बोलून मी माझ्या सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव पुनम आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे. आज आपला भारत देश 1947 मध्ये इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. आज आपण त्या सर्व शूरवीरांना सलाम करूया. 15 ऑगस्ट हा आपला एक राष्ट्रीय सण आहे. मला माझा भारत देश खूप आवडतो. मला भारतावर अभिमान आहे. बोला भारत माता की जय. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा. रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा. उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा. जयगुण भारताचा आत्मजी गुंतावा. सगळ्या स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. सदैव चिरायू व्हावा. नमस्कार. सन्माननीय अध्यक्ष, पूज्य गुरुजनवर्ग, कार्यक्रमास उपस्थित मान्यवर येथे जमलेल्या माझा वर्ग, मित्र व मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अखेर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 होय. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे. 14 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीयांना संदेश देणे हेतू भाषण केले. ते म्हणाले, सर्व जग झोपत आहे. आज मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याची पाठ होणार आहे. सर्वांना स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. विविधतेत एकता हे आपले भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है. सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है. या जाति भाषी से बढ़कर देश प्रेम की धारा है. निश्चय पवन प्रेम पुराना वो भारत देश हमारे है. भारत देश हमारा है. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. विज्ञान, शेती, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण व वाहतूक अशा
अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. पण त्याचबरोबर अनेक समस्या आपल्या देशाला भेडसावत आहेत. महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयता, व्यसनाधीनता, अत्याचार या सर्व समस्या आपल्या समोर उभ्या आहेत. अनेक अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजे. मगच आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल. जाता जाताना एवढंच म्हणेन, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, हम बुलबुलें हैं सखी, यह गुलसितान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. एवढे बोलून माझे भाषण संपवते. जय जगत. पूजा आणि छोट्या मोठ्या बाळ मित्रांनो, मी तर तुम्हाला 2 शब्द सांगत आहे ते तुमच्यासाठी नाही का. ही माझी नम्र होती. सर्वांना माझा नमस्कार. मी आता 3री शिकत आहे. माझे नाव आनंद अनंत पाटील. आज 15 वर्ष आहे. स्वातंत्र्य दिन आजसाठी आपल्या भारतासाठी अतिशय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, तसेच शिक्षक वर्ग, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे सर्व गावकरी बंधू, तसेच माझे शाळेचे व वर्गाचे वर्गमित्र मैत्रिणी या सर्वांना माझा नमस्कार. मी आज आपल्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण इथे मोठ्या उत्साहाने व मोठ्या आनंदाने साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश परकीयांच्या गुलामीत होता. हे परकीय लोक आपल्या देशात व्यापार करण्यासाठी आले. व्यापार करता करता ते काही काळाने राज्यकर्ते बनले. आपल्या देशावर त्यांची सत्ता होती. हे उरलेल्या भविष्यात भारतीय देशभक्तांना ते सहन झाले नाही. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, सुभाषचंद्र बोस यांसारखे शूरवीर आपल्या कुटुंबाची पर्वा न करता हसत हसत फासावरती गेले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर समुद्राच्या पलीकडे देशाबाहेर ठेवण्यात आले. ते सागराला वंदन करून म्हणाले, मजसीने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा. हे सागरा, मला माझ्या मातृभूमीचे दर्शन घेण्याची फार ओढ लागली. माझा जीव जन्मतो तेव्हा तू माझ्या मातृभूमी दर्शन घेण्यासाठी मला मदत कर. हे पण त्या निर्देशकी आणि त्यांचे काही ऐकले. त्यांना तिथेच काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. लोक मनात एकंदर खंडू सांगितले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच असे त्यांना ठणकावून सांगितले. लोक जागे व्हावे म्हणून शिवजयंती, गणेश उत्सव यांसारखे व इत्यादी सण सुरू केले. सुरू होत असताना त्याही गीतारस हा नावाचा ग्रंथ लिहिला. महात्मा गांधींचा सत्याग्रह केला. यासारखं सर्व लिहिणं एक दिवस फळ मिळाले व आपली भारत माता स्वतंत्र झाली. तर मित्रांनो, एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण संपवते. स्वातंत्र्य दिन 2 वर्षाचा 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी 1947 मध्ये भारताने इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवले. हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आणि गौरवशाली दिवस मानला जातो. या निमित्ताने संपूर्ण देशभरात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्ती गीत आणि विविध समारंभ आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालय आणि सरकारी संस्थांमध्येही या दिवशी विशेष कार्यक्रम होतात. स्वातंत्र्य दिन आपल्याला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग, बलिदान आणि संघर्षाची आठवण करून देतात. त्यांच्या आदर्शाचे पालन करत आपण देशाच्या एकता, अखंडता आणि प्रगतीची सदैव कार्य केले
मिळते. हा दिवस आपल्याला आपल्या देशाविषयी प्रेम, आदर आणि जबाबदारीचा संदेश देतो. ए मेरे वतन के लोगों, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. एवढे म्हणून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोजी आपला भारत देश ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीने मुक्त झाला. हा दिवस मिळवण्यासाठी महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र आणि लोकमान्य टिळक अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण बलिदान लावले. त्यांच्या या थोर बलिदानामुळे आज आपण मोकळे श्वास घेत आहोत आणि स्वातंत्र्य भारतात जगत आहोत. स्वातंत्र्य टिकवून ठेवणे आणि आपल्या देशाची प्रगती करणे हीच खरी जबाबदारी आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम. रंगबलिदानाचा जाळ तिरंगेत उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा. उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा. जय घोष भारताचा असंगी गुंजावा. जय घोष भारताचा असंगी गुंजावा. सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. एवढे म्हणून मी माझी 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद, जय. Good morning everyone, respected principal, teacher, parents and all my dear friends. My name is Krish. I wish you all a very happy Independence Day. Today is 15 August, the Independence Day of our country. Thank you, Jai Hind, Jai Hind. नमस्कार, मी या सर्वांनी ज्यांनी आपला भारत देश घडवला. नमस्कार, माझे नाव आहे विस्मय. आज 15 ऑगस्ट आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस मिळवण्यासाठी महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण पणाला लावले. एवढं बोलून मी माझी 2 शब्द पूर्ण करते. माझे नाव मंथन महेंद्र पाटील, इयत्ता 5वी. ये वंदन की धरती, अभिनंदन की धरती, ये अर्पण की भूमि है, तर्पण की भूमि. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए. और मरने के बाद गंगा जल में भेटी हमारे अस्तित्व कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को स्वतंत्रता दिन की हार्दिक शुभकामनाएं. जैसा कि आप सभी जानते हैं कि आज 15 अगस्त है और हम सभी अपने देश का 80 वर्ष स्वतंत्रता दिवस मनाने के लिए यहाँ उपस्थित हैं. दोस्तों, 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश ब्रिटिश शासन से आज़ाद हुआ था. देश आज़ाद करने के लिए न जाने कितने स्वतंत्रता सैनिकों ने अपनी जान गंवाई थी. आज सबसे पहले उन स्वतंत्रता सैनिकों को हमें नमन करना चाहिए जिन्होंने इस देश को आज़ाद करने के लिए अपने सब कुछ दांव पर लगा दिया था. ये दिन हमें महात्मा गांधी, भगत सिंह, सुभाष चंद्र बोस, रानी लक्ष्मीबाई, पंडित जवाहरलाल नेहरू, मंगल पांडे, चंद्रशेखर आजाद, सरदार पटेल, लोकमान्य टिळक, सैकड़ों महान स्वतंत्रता सैनिक त्याग, तपस्या और बलिदान की याद दिलाता है. तो आइए आज स्वतंत्रता दिवस के अवसर पर हम सभी प्रतिज्ञा करते हैं कि इन सारे समस्याओं को हल करने का हम प्रयास करेंगे. जय हिंद, जय भारत. आपला भारत देश जगात महान. नका विशिष्ट वीरांना त्यांनी दिली आपल्या देशासाठी प्राण. सर्वांना माझा नमस्कार. माझी नाव रियाज. आज 26 जानेवारी, सर्वांना 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. या दिवशी आपण शूर सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप आवडतो. जय हिंद, जय भारत. Principal, teachers, parents and all my dear friends, my name is
First of all, I wish you a very happy Independence Day. I feel great pride to present this speech. This year we are celebrating 18th Independence Day. This is day for all us to remember our freedom fighters. National flag is hoisted on many public places. We can celebrate in singing songs, performing cultural activities, and sharing sweets. It is our duty to preserve unity of our country. I am proud to be an Indian, and I would like to take a place that and as I can jai Hind. छोटे मोठे बाळ आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. भारत देश 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा.